धुळ्यातील मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी ईमेल प्राप्त झाल्याने आज शहरात मोठी खळबळ उडाली। या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून क्षणाचाही विलंब न लावता सर्व पोस्ट कर्मचारी आणि नागरिकांना तत्काळ कार्यालयाबाहेर सुरक्षित स्थळी हलवले। घटनेचे गांभीर्य ओळखून धुळे पोलीस, सायबर सेल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली। सुरक्षा पथकांनी सलग 2 तास कार्यालयाच्या तळमजल्यापासून ते मागील बाजूचे पासपोर्ट कार्यालय आणि समोरील पार्किंग परिसराची अतिशय सूक्ष्म तपासणी केली। सुदैवाने या सखोल शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नसल्याची अधिकृत पुष्टी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। सध्या येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणि सुरक्षित आहे। मात्र प्रशासनाची मोठी धावपळ उडवून देणारा आणि नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण करणारा हा खोडसाळ ईमेल नेमका कोणी व कुठून पाठवला याचा तांत्रिक तपास आता पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे। 2 तासापूर्वी आपलं धुळे शहर येथे पोस्ट ऑफिस धुळे येथे निनावी आपलं हे आलं, ईमेल आला व असं बॉम्बस्फोट होईल असं। आम्ही धुळे BDDS पथक यांनी यावेळेस चेक केलं आहे, असं कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही। इथं पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात आलं होतं, त्यांनी मग आमच्या कार्यालयाला कळवलं। किती वाजता? साधारण 2 तासापूर्वी। नेमकं 2 तासापासून आता चौकशी चेक केलं आमच्या याच्यामध्ये इस्टिमेटने डॉग होता आमच्यासोबत, पण अजून काही संशयित वस्तू मिळून आलेली नाही। त्याचं तळमजल्यापासून तर वरच्या पोर्चपर्यंत, त्याच्या मागे आपलं पासपोर्ट कार्यालय, ते मागची समोरील पार्किंग सर्व चेक केलं यावेळेस। आत्तापर्यंत कुठलीही संशयित वस्तू आढळून आली।